मित्रांनो, तर सोमनाथ येथील राम मंदिर पाहण्यासाठी आलेलो आहे. तर मित्रांनो, इथं गाडी पार्किंगला लावलेली. सरस्वती नदी ती म्हणजे इथं 3 नद्यांचा संगम होतोय. पुढे जाऊन ते अरबी समुद्राला जाऊन मिळतोय. अशा प्रकारच्या मध्ये हे तेच ठिकाण आहे ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णाला एका शिकाऱ्याचा बाण लागला होता. तर तो बाण लागल्यानंतर भगवान श्रीकृष्ण इथपर्यंत चालत आले होते आणि इथनंच त्यांनी त्यांची मानवी लीला संपवली होती. मित्रांनो, आता फायनली आपण शिवलिंगाचं दर्शन करायला चाललेलो आहे. आता अशाच एका पिपळाच्या झाडाखाली नव्हे श्रीकृष्ण नव्हे ध्यान करत बसले होते. आणि जारा नावाचा एक शिकारी होता. त्याला वाटलं की श्रीकृष्णाचे पाय नव्हे झाडांमधनं चमकत होते. त्याला वाटलं की एखादा हरिणच आहे. तर त्यांनी काय केलं, बाण मारला आणि तो बाण श्रीकृष्णाला येऊन लागला. आणि दोसही दे गे लिमिट आहे का? इथं थांबलो. एक आंब्याचं दुकान आहे, पाहू शकताय. तर इथंच आता थांबतोय. इथं खट टाकतो. भाऊ मला खट लाव. मित्रांनो, तर फायनली आपल्याला गिरनार प्रवेशद्वार बनवून लागलेले. आता मित्रांनो, तर गिरनार या गावामध्ये पोचलो. तर गिरनारमध्ये पोचल्यानंतर नाही दादा भेटले आपले. दादा तुमचं कुठलं आहे? तुम्ही पुण्याचे. तर जळगाव भुसावळचे हे सगळे आपल्याला मित्रपरिवार भेटले होते. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. हाय आपल्या संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रेचा दिवस 12वा. तर 12व्या दिवस 20वा आहे मित्रांनो. माझं काय होतं असं दिवस 20वा आहे आपल्या संपूर्ण भारत यात्रेचा. आणि आपण आहे आता सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या इथं. तर सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे कालच दर्शन झाले. कालचा मुक्काम आपण सोमनाथ नॉन AC डॉर्मेटरी येथे केला होता. तर राहण्याची सुविधा कशी ती तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो पाहू शकता हा. आणि इथं नव्हे मी स्वतः काही चेक इन वगैरे केलं नाही. आपले पुण्याचा एक भाऊ ग्रुप भेटला होता, त्यांनी घेतलं होतं. ते 12 जण होते आणि त्यांनी 20 बेडचा हॉल घेतला होता. इथं प्रति बेड 90 रुपये चार्ज आहे. अशा प्रकारे आहे. तर तुम्हाला दाखवतो कसा होता. तर मित्रांनो, अशा प्रकारे मोठी अशी बिल्डिंग आहे. बाहेर पण दाखवलं तुम्हाला खाली गेल्यावर. आणि अशा प्रकारे पाहू शकता 301 ते 320 असे बेड होते इथं. अशा प्रकारे डबल बेड होते डोरमॅट्री एका एक. तुम्हाला सामान वगैरे ठेवायचं असलं तर इथं कपाट वगैरे दिलं. फक्त स्वतःची कुलपं घेऊन यायचं एवढंच आहे, बाकी काही नाही आहे. एकदम मस्त असं होतं डबल एका एक. आणि इथं विशेषतः म्हणजे काय, ह्याला अटॅच टॉयलेट बाथरूम होतं. इथं पाहिलं ना तर इकडं बाथरूम आहेत 4 नाही बाथरूम 3 आहेत, टॉयलेट 4 आहेत. अशा प्रकारे होती व्यवस्था. एकदम मस्त मला वाटलं. म्हणजे तुम्ही कधी आला इकडं सोमनाथला तर इथं नक्की थांबा. इथं मी थांबलो होतो या बेडवर. तर आता निघायचं इथनं 8:30च्या दरम्यान. चला पुढं काय करतोय ते तुम्हाला पाहिलंच भेटेल ब्लॉगमध्ये. मित्रांनो, तर फायनली आपण निघालोय आता डोरमॅट्रीमधनं. आणि भाऊन बरोबर चाललोय नाश्ता करायला. तर मस्त नवीनच बिल्डिंग झालेली आहेत ह्या सगळ्या. 2-3 वर्षच झाले असतील मॅक्स टू मॅक्स. चला जाऊया. मित्रांनो, तर तुम्ही डोरमॅट्रीला राहत असाल तर इथंच नाही मंदिराचंच भोजनालय आहे. इथं पाहू शकता महेश्वरी डायनिंग हॉल म्हणून एक आहे आणि लीलावती डायनिंग हॉल म्हणून इथं 2 जवळच आहे. तर तिथं तुम्ही नाश्ता करू शकता. आता सकाळी 8 वाजताच आम्ही नाश्ता करायला आलेलो आहे. ते भाऊ आपले आहेत महाराष्ट्रातले. मित्रांनो, तर आलो आहे आता भोजनालयामध्ये. तर 25 रुपयाला पोहे आहे. तिथनं पोहे घेतलेले आहेत अशा प्रकारे. ओके चला. एकदम टकाटकमध्ये आहेत हे भाऊ आपले. मित्रांनो, तर फायनली निघतोय. इथं आपली गाडी तयार झाली. अशा प्रकारचं डोरमॅट्री हॉल होता, हॉस्टेल होतं. पाहू शकताय सगळ्या तोयच्या फ्लोला होतो. कपडे वगैरे धुतली काल. आणि आता निघतोय पुढच्या प्रवासाला. हो भेटू चला दादा. ओके भेटू परत. मित्रांनो, तर निघतोय आता. हे भाऊ होते, भाऊंला भेटेल चांगलं. हां हो चला. हो तर इकडून इकडं जायला लागेल. ओके चला. तर मित्रांनो, निघतोय आता इथनं. चांगली व्यवस्था होती एकदम मस्त. तुम्ही कधी आला ना तर नक्की या इथं डोरमॅट्रीला. लवकर अगोदर बुकिंग करायला लागते. मी काय मला बुकिंगच करायला लागलं नव्हतं.
सकाळ सकाळ नाश्ता पण केला. पोहे 25 रुपयाला होते, तर पोहे खाल्ले, चांगले होते पोहे 25 रुपयात. म्हणजे क्वांटिटी चांगली दिली होती त्यांनी. एक मंदिरापाशी जाऊन फोटो काढतो. मंदिराच्या जवळची पर्यटन स्थळ पाहून आपण गिरनारच्या दिशेने निघूया. ये वाला हाँ 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 ये बड़े सफर हो अपनी बड़े सफर सामना से ठीक चलो 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 चलो. आप क्या मिनी ब्लॉग बनाते हैं क्या? हाँ मैं ब्लॉगर हूँ ओके मिनी ब्लॉगर ओके. ये अभी ये मेरे को बताओ, लोकल है हो आप? हाँ इधर क्या क्या स्पॉट है अभी देखने जैसे? मतलब इधर के लोकल नहीं है, मतलब हम भी घूमने हैं. मित्रांनो, तर आता मी सोमनाथमध्ये आहे आणि सोमनाथचं मंदिराचं दर्शन कालच झालं. तर आता इथं सोमनाथच्या जवळपास कुठले कुठले पर्यटन स्थळ आहे ते पाहिजे होते. तर मित्रांनो, इथं नव्या अशा प्रकारचे रिक्षा असतात. इथं नंबर दिलाय भाऊने आनंद राठोड. तर तुम्हाला कधी आला तर सोमनाथच्या बाजूचे पर्यटन स्थळ पाहिजे असेल तर पाहू शकता. इथं टोटल 12 तीर्थस्थळ आहेत मंदिराच्या सोबत. क्या बोलोगे भाई? हाँ भैया ये पूरा साइकिल घुमाता है ऑटो में हम लोग. ओके ओके सोमनाथ आओ तो मिलो भैया. ओके चला. भाई को लाइक करो. मित्रांनो, तर आता चाललो आहे आपण सोमनाथ मंदिराच्या आसपासचे जे पर्यटन स्थळ आहेत, म्हणजे धार्मिक स्थळ आहेत, ते पाहण्यासाठी. पर्यटनच येतं माझ्या तोंडासारखं. तर पहिलं तर जाऊया आपण राम मंदिर पाहण्यासाठी. बहुतेक कसं आहे, मंदिरात वगैरे कॅमेरा अलाउड नसतो. बाकीकडे मी दाखवण्याचा प्रयत्नच करेल. तर माझी वाईट अवस्था झाली, मला काहीतरी करायला लागेल. आता मी गिरनार चढू शकत नाही. मित्रांनो, तर आपण आलोय आता सोमनाथ येथील सोमनाथ येथील राम मंदिर पाहिला. मित्रांनो, तर सोमनाथ येथील राम मंदिर पाहण्यासाठी आलेलो आहे. तर मित्रांनो, इथं गाडी पार्किंगला लावलेली आणि इथं पाहू शकताय बाणाचा आकार बनवला आहे. 3 बाण आहेत अशा कमानीमध्ये. तर चला जाऊया पुढं. अशा पद्धतीचं मंदिर आहे. ओके, 2 मजली मंदिर दिसत आहे. इथं बाहेर गाडी लावली आपली आणि इथनं आपण आत चाललेलो आहे. तो मंदिराच्या आतमध्ये आला नाही तर पाहू शकताय राम, लक्ष्मण, सीता आणि इथं हनुमान जी आणि इथं गणपती अशा प्रकारचं मंदिर आहे. चांगलं आहे मंदिर, एकदम मस्त टकासपैकी. तर चला जाऊया पुढच्या स्पॉटला आपल्या. मित्रांनो, तर आपण आता सोमनाथ येथील त्रिवेणी संगम घाटला आलेलो आहे. नक्की हा घाट आहे ते काय पाहूया आपण. अशा पद्धतीचा घाट आहे. तर इथं त्रिवेणी संगमावर आलो होतो सोमनाथच्या तिथं. तर हे भाऊ भेटलेत आपले. भाऊ वापी व्हायचे भाऊ. तर भाऊला भेटून चांगलं वाटलं. हां हम लोग बिहार से हो. हाँ वापिस आहे. ओके मित्रांनो, तर आता आलोय आपण त्रिवेणी संगम घाट. हिरनीकल्पा व सरस्वती नदी, म्हणजे हिरनीकल्पा आणि सरस्वती नदी आणि ह्या 3 नदीचा संगम होतं इथं. तर चला जाऊया. नक्की काय आलोय आपण तर पाहून यावं असं माझं म्हणणं होतं. तर इथं 3 नद्याचा संगम होते. कुठनं कसा होते काय इथल्या लोकल लोकांकडून जाणून घेऊया, मग तुम्हाला दाखवतो. अशा पद्धतीने आहे. कुठली नदी कुठली ते पाहायला पाहिजे. ओके मित्रांनो, तर पाहू शकता अशा प्रकारे त्रिवेणी संगम आहे सगळा. आणि इकडून पाहू शकता तिकडून एक नदी येते, तिकडून येते हिरणी, इकडून येते कपिला. आणि अशा प्रकारे ह्या नद्या इथं गुप्त रूपाने इथं आपले सरस्वती नदी येते. म्हणजे इथं 3 नद्यांचा संगम होतो. पुढे जाऊन ते अरबी समुद्राला जाऊन मिळतं. अशा प्रकारचं ही ठिकाण आहे. तर चला ह्याच ठिकाणावर अजून छोटी मोठी मंदिरं आहेत, पण गरमी एवढी की मला ती मंदिरं पाहण्याची इच्छाच नाही येत. आपण परत मागायला जातो त्या पर्यटन स्थळाकडे जाऊया. मित्रांनो, तर आपण आलोय आता सूर्यमंदिर पाहिलं इथलं सोमनाथमधलं. तर अगोदर आपण कामनाथ महादेव मंदिरापाशी गेलो होतो आणि त्यानंतर आपण सूर्यमंदिर पाहिलं. आलं लय मंदिर आहे तिथं. तर सगळे दाखवत बसलं तर लय मोठा व्हिडिओ होईल. तुम्हाला मी माहिती एका जागेवर सगळ्यांचे फोटो दाखवून माहिती सांगतो. असं सांगायला गेलं ना प्रत्येक ठिकाणी लय मोठा व्हिडिओ
बनतोय. ओके, पाहू शकता किती जुनं मंदिर आहे हे. अरे बापरे, हे भाई अशा पद्धतीचं मंदिर आहे मित्रांनो. तर आपण आलेलो आहे सोमनाथ येथील सूर्य मंदिर येथे. तर मित्रांनो खूप सुंदर मंदिर आहे, जवळपास 14व्या शतकातलं मंदिर आहे. तुम्ही पाहू शकताय किती जुनं मंदिर आहे, पूर्ण दगडी मंदिर आहे, दगडावर कोरीव काम वगैरे अजून पण दिसतंय मित्रांनो. तर सोमनाथचं ज्यावेळेस जुनं मंदिर होतं आहे ना, त्यावेळेचंच हे मंदिर आहे. आणि मित्रांनो प्राचीन काळात त्याच्यावर पण खूप ही झालेत, अटॅक वगैरे झालेत, त्यामुळे हे मंदिर नव्हे तोडण्याचा प्रयत्न केला होता. म्हणून त्याला नव्हे काही काळ बघणं मंदिर म्हणून पण म्हणत होते त्याला, म्हणजे बघणं केलं होतं. अशा पद्धतीने पण ह्याचं नाव आहे आणि चांगलं आहे मंदिर. तुम्ही आला तर नक्की या. 1.5 किलोमीटर लांब आहे फक्त येत ना. आणि त्याच्यावर बघा कसे भारी भारी दिसते एकदम. पलीकडे एक विहीर आहे, विहिरीत गोड पाणी आहे. अशा पद्धतीने समुद्र इतक्या जवळ असून गोड पाणी असं हे मंदिर आहे. तर चला मित्रांनो आपण जाऊया पुढच्या आपल्या सवारीसाठी. मित्रांनो तर सगळ्यात शेवटच्या मंदिरात आलो आहे आता. तिथंच रस्ता संपतो असं आहे. तर हे मंदिर आहे गीता मंदिर. पूजा विधी मित्रांनो. तर आता आपण नव्हे सोमनाथ ज्योतिर्लिंगापासून 2 किलोमीटर पुढे आलेलो आहे गीता मंदिर. इथं पाहू शकताय भगवान श्रीकृष्ण तुम्हाला दिसतीलच अशा पद्धतीने आहेत. आणि आपण चाललो आहे आता गीता मंदिर. ह्याला गीता मंदिर का म्हणतात मित्रांनो, ह्याच्या प्रत्येक भिंतीवर जे गीताचे 18 श्लोक आहेत ते 18चे 18 इथं लिहिलेले आहेत, त्यामुळे ह्याला गीता मंदिर म्हणून ओळखलं जातं. आणि ह्या मंदिराच्या मध्येच 3-4 मंदिर आहेत अजून. तर तिथे एक म्हणजे तुम्हाला दाखवतो चला. अशा प्रकारची एंट्रन्स आहे. एंट्रन्स केल्यानंतर ना आतमध्ये हे आहे गीता मंदिर. पाहू शकताय इथं गीता मंदिर असं सुंदर मंदिर आहे. आणि तुम्हाला सगळ्या भिंतीवर गीता लिहिलेली दिसून येईल, म्हणजे कोरीव काम केलेलं आहे, कोरीव. तर पाहू शकता इथं गीतेचा एक अध्याय आहे आणि हे सगळं कोरीव काम आहे. अशा पद्धतीने हे आहे गीता मंदिर. इथं तुम्हाला भगवान श्रीकृष्णांचं एक सुंदर अशी मूर्ती पाहायला भेटेल, त्याचं पण दर्शन घडवतो मी तुम्हाला. अशा प्रकारचं ठिकाण आहे मित्रांनो. तर हे अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि इथनं पुढं आलं ना तर अशा प्रकारे अजून एक मंदिर आहे. तिथं 3-4 मंदिर एकाच ठिकाणावर आहे. अशा पद्धतीने बलदेवांची मंदिर आहे. इकडं पाहू शकता खाली ना, खाली जायचे असं आतमध्ये आहे बलदेवजी मंदिर. तुम्ही पाहिलं असं लहानपणी कृष्ण बलदेव अशा प्रकारचं हे मंदिर. मित्रांनो तर आपण आलो आता तिकडून. तर तिकडून दाखवतो तुम्हाला. ते पहिलं मंदिर होतं हे गीता मंदिर आहे. त्यानंतर नाही लक्ष्मीनारायण मंदिर मध्ये एक छोटं मंदिर होतं, ते होतं बलदेव मंदिर. इथं आहे काशी विश्वनाथ मंदिर म्हणून आहे. अजून इथंच श्रीकृष्णांच्या पादुका आहेत. पाहू शकता इथं तुम्हाला दाखव. मित्रांनो तर माझ्या पाठीमागं तुम्ही ही नदी पाहताय, ही हिरण नदी म्हणून आहे गुजरातमधील. आणि पुढे जाऊन ह्याचाच त्रिवेणी संगम होतो. कपिला आणि हिरण नदी आणि आपली सरस्वती नदी ह्या तिन्हींचा मिळून त्रिवेणी संगम होतो. तर मित्रांनो मी आता आलेलो आहे गीता मंदिर म्हणून आहे इथलं सोमनाथमध्ये. तर मित्रांनो सोमनाथमध्ये हे तेच ठिकाण आहे ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णाला एका शिकाऱ्याचा बाण लागला होता. तर तो बाण लागल्यानंतरनं भगवान श्रीकृष्ण इथपर्यंत चालत आले होते आणि इथनंच त्यांनी त्यांची मानवी लीला संपवली होती. आणि इथं त्यांच्या पादुका पण आहेत. अशा प्रकारचं हे ठिकाण आहे मित्रांनो. आणि इथं 3-4 मंदिर आहे. गीता मंदिर आहे म्हणजे तुम्हाला नाही वे इथं नाही वे सगळी गीता एका जागेवरच पाहायला भेटते. 18 अध्याय त्याचे गीतेचे इथंच पाहायला भेटतात. खांबावर कोरलेले मंदिराच्या. त्यानंतर लक्ष्मीनारायण मंदिर आहे आणि हे भगवान श्रीकृष्णांच्या पादुका आहेत. अशा प्रकारचं आहे स्थान. इथं पाहू शकताय गरमी लय आहे त्यामुळे इथं पिविंग ब्लॉक होते, त्याच्यावर लॉन टाकलाय आणि पाठीमागं नदी एकदम सुंदर. आता बी बसता येईल. चला तर इथंच पाहू शकता, इथंच श्रीकृष्णांनी
मित्रांनो आपण आता त्या जागेवर आलोय ज्या जागेवर जे भगवान श्रीकृष्ण होते ना त्यांना बाण मारण्यात आला होता आणि तो बाण लागल्यानंतर ना तुम्ही पाहू शकता तिकडं सोमनाथ दिसतंय ज्योतिर्लिंग आणि तिथंच कुठं तरी जागा आहे तर तिथं एक शिव मंदिर आहे तिथं नाही भगवान शंकरांना बाण मारण्यात आला होता त्या राक्षसाने. फायनली आपण बाणगंगा येथे आलेलो आहे सोमनाथमध्ये. तर मित्रांनो इथं गाडी लावली आणि आलोय आपण समुद्रकिनारी. मित्रांनो ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे इथं शिवलिंग आहे पाण्यामध्ये आणि त्या शिवलिंगपाशी जाऊन आपण फोटो वगैरे काढू शकतो. मेन शिवलिंग तिकडे आहे पण तिकडे इतकं पाणी आलं आहे की तिथं नाही आपण जाऊन फोटो व्हिडिओ नाही काढू शकत. तुम्ही सकाळी सकाळी यायला लागतंय त्यासाठी भरतीच्या ओटीच्या वेळेस यायला लागतंय. अशा प्रकारे आहे. तर आपण जाऊया आता. इथं बुटाची वाटच लागणार आहे एवढं रेतीमध्ये आज जायचं म्हणल्यावर. तर ते जाऊया परत ओलं होतंय मी भिजतोय असं मला वाटतंय. अशा प्रकारे शिवलिंग आहे आणि इथनं फोटो व्हिडिओ काढू शकतोय आपण. इकडे एक आहे इकडे एक आहे असे दोन आहेत. ह्याच ठिकाणावर नाही ज्यावेळेस श्रीकृष्णाला नाही एका शिकाऱ्याने बाण मारला होता त्यांच्या पायाला लागला होता. तर तो बाण हा शेवटचा बाण होता. त्या बाणामुळेच श्रीकृष्णांनी नाही आपलं हे मानवी लीला तिथं अंत झाला होता त्यांचा. म्हणजे इथनं बाण मारला होता. अजून पुढं गेल्यावर नंतर एका ठिकाणी तो जाऊन बाण लागला होता आणि तिथनं मग श्रीकृष्ण तिथं आपण गीता मंदिर गेलतो ना तिथं गेले होते आणि ते पादुका तुम्हाला दाखवल्या ना तिथं त्यांनी त्यांचा देह सोडला होता. तर चला आतमध्ये जाऊया आता. मित्रांनो आता फायनली आपण शिवलिंगाचं दर्शन करायला चाललेलं आहे आता. बाबान स्टॉप. मित्रांनो तर फायनली शिवलिंगापाशी जाऊन आलोय. भाऊ लय वाईट अवस्था झाली. सगळं माझं नाही पाणी घुसलं पारी. एका फोनमध्ये पाणी घुसलं, पाकिटात पाणी घुसलं सगळीकडे. बरं झालं कॅमेरा ठेवून आलो होतो. कॅमेरा कारण वॉटरप्रूफिंग संपली होती कॅमेराची. हे पाहू शकता शिवलिंग तिकडे एक आहे आणि इकडे एक आहे आणि तिकडे सोमनाथ मंदिर आहे. मित्रांनो तर जाऊन आलो मी आता. ते इथं बाणगंगा म्हणून ओळखलं जातं या स्थानाला. तर ह्यातलं मुख्य स्थान हे काही आहे. इथं खरी बाणगंगा. इथनं बाण हाणला होता पण इथं काय झालं आहे हे शिवलिंग लय पाण्यात आहे. इथं जाणं पॉसिबलच नाही आहे लोकांचं. ज्यावेळेस सकाळ जाऊ शकतात फार तर ज्यावेळेस ओटी असते त्यावेळेस नाही तर जाणं पॉसिबल नाही आहे. तर अशा प्रकारे आहे. हे बघा हे पूर्णपणे बुडले ह्याच्यात. अशा प्रकारे इथं शिवलिंग आहे. तिथं दोन आहेत तिथं एक आहे.
दिसलं का तुम्हाला? काय झालंय माहिती का, खरं सांगायचं म्हणजे मित्रांनो, मला मांडीला ही झालंय काय म्हणतात त्याला, इचिंग व्हायला लागली, इचिंग. काय झालं, परवा दिवशी आपण तिथं गेलो होतो ना गंगेश्वरला, तिथं खाऱ्या पाण्याने माझे कपडे सगळे ओली झाले, मी चेंजेस केले नाही, तसाच मी प्रवास केला. पण दुसऱ्या दिवशीपासून त्रासच व्हायला लागला आहे मला. आता आज पण पूर्ण मी ह्याच्यात भिजलो होतो. आता ह्यात मगाशी तर मी गेलो तेव्हा तिथं ह्याच्यापर्यंत जाणं शिवलिंगापर्यंत पॉसिबल होतं. आता तर इथं त्या शिवलिंगापर्यंत जाणं पॉसिबलच नाही आहे. मित्रांनो, तर आपण आलेलो आहे आता बालका तीर्थला. हे आपल्या सोमनाथमधील सगळ्यात शेवटचा पॉईंट आहे मित्रांनो. हे बालका तीर्थ पाहू शकता. हे मंदिराचा इतिहास सांगतो मी मित्रांनो. बालका तीर्थ म्हणजे ज्यावेळेस महाभारत संपलं त्यावेळेस नाही, महाभारत संपलं त्यावेळेस गांधारीने श्रीकृष्णाला शाप दिला होता की तुझं 36 वर्षामध्ये, पुढील 36 वर्षामध्ये तुझा सगळा परिवाराचा अंत होईल, अशा प्रकारे होतं. मित्रांनो, तर आपण आलेलो आहे आता बालका तीर्थला. तर चला, आतमध्ये मंदिरात कॅमेरा अलाउड आहे का नाही काय माहीत नाही आहे, तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. इथं पण चक्की प्रसाद भेटतोय वाटतं. चक्की प्रसाद एक नंबर आहे भाऊ. चक्की प्रसाद मला आवडला सगळ्यात जास्त. अशा पद्धतीने आहे मित्रांनो. तर मंदिरात दर्शन करून आलेलो आहे. मंदिराच्या बाहेर इकडे एक कुंड आहे असं पाण्याचं, आणि इकडं अजून एक मंदिर आहे. माझी हालत लईच खराब झाली, मला पहिले आंघोळ करायला लागणार आहे. अशा पद्धतीने मंदिर आहे. चला मित्रांनो, तर आपण आलेलो आहे बालका तीर्थ येथे. तर हे तेच ठिकाणी, याच ठिकाणी प्रभू श्रीकृष्णाने नव्हे त्यांचं सांसारिक आयुष्य सोडून, म्हणजे शरीराचा त्याग करून ते गेले होते. तर मित्रांनो, ह्याची कहाणी काय आहे ते मी सांगतो तुम्हाला. तर मित्रांनो, त्याच्या अगोदर हे मंदिर पाहून घ्या. अशाच एका पिपळाच्या झाडाखाली नव्हे श्रीकृष्ण नव्हे ध्यान करत बसले होते, आणि जारा नावाचा एक शिकारी होता. त्याला वाटलं की श्रीकृष्णाचे पाय नव्हे झाडांमधनं चमकत होते. त्याला वाटलं की एखादा हरिणच आहे. तर त्यांनी काय केलं, बाण मारला, आणि तो बाण श्रीकृष्णाला येऊन लागला, आणि त्या बाणला नव्हे भाल म्हणत होते. भाल म्हणजे बाण, त्यावेळेस बाणाला भाल म्हणत होते, त्यामुळे याला भालका तीर्थ असं म्हणतात. अशा पद्धतीने, आणि पाहू शकता ह्याच ठिकाणी ते गोष्ट घडली होती मित्रांनो. आणि आपण मागे गेलो होतो जवळपास इथनं 2 किलोमीटर, तिथं तुम्हाला शिवलिंग दाखवलं होतं. त्या शिवलिंगाच्या तिथनं त्या शिकाऱ्याने बाण सोडला होता. आणि मित्रांनो, तो शिकारी इथं आला. नंतर त्याला कळलं की भगवान श्रीकृष्णाला बाण लागला. तर त्यावेळेस त्याने माफी मागायला लागला. तर त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की रामायणामध्ये मीच तुला मारलं होतं. म्हणजे रामायणामध्ये जे सुग्रीव होता, सुग्रीवचा भाऊ होता बाली, आणि सुग्रीवमध्ये सारखं भांडण होत होतं. तर रामाने बालीचा वध केला होता. तर त्यावेळेस नव्हे रामाने त्याला वरदान दिलं होतं की पुढल्या जन्मामध्ये तू माझा अंत काय नाही. अशा प्रकारे तो जो बाली होता, सुग्रीवचा भाऊ, तर त्याच्या हातनंच भगवान श्रीकृष्णाच्या पायाला बाण लागला. आणि मग ते बाण लागल्यानंतर भगवान श्रीकृष्ण इथनं 4.5 किलोमीटर पलीकडं आपण गेलो होतो त्रिवेणी संगमच्या पुढं गीता मंदिर. तर तिथंच भगवान श्रीकृष्ण चालत गेले, आणि तिथं त्यांनी त्यांचे प्राण त्याग केला, आणि तिथंच त्यांचं देह सोडून ते वैकुंठात गेले. असं इतिहास आहे मित्रांनो. इतिहास म्हणजे हे घडलेलं आहे खरं. आणि हे तेच मंदिर आहे, पाहू शकताय, बालका तीर्थ म्हणून. आतमध्ये काही कॅमेरा वगैरे अलाउड नाही आहे. तिथं भरपूर सारी पिपळाची झाडं आहेत, आणि तिथंच बसून मी हा व्हिडिओ बनवतो आहे. तुम्ही कमानीचा पण पाहिला असेल. अशा पद्धतीने इथला इतिहास आहे. सब भी आगे दो मिनट दे रहा है, सबको दे रहा है. आज छोटे कौन है और आज खत्म हो गया अभी, इतना ही था. मित्रांनो, तो फायनली निघतोय. आपल्याकडे जे चक्की प्रसाद होता ते देऊन टाकला. सारखीच मागाई याच्यातला का मला नाही मानता ये नाही. माझ्या तसं मला आवडत होता, पण जाऊ द्या. ओके,
मित्रांनो तर आत्ताच आंघोळ केली इथं पाहू शकताय हे पे अँड यूजमध्ये लई त्रास होत होता मला भयंकर. आता बी होईल गाडी बसल्यावर असं वाटते. आता तरी रिलीफ आहे. मेन तर पहिलं डॉक्टर म्हणजे डॉक्टरकडे जायची गरज नाही. मला माहिती याला काही इलाज आहे पण मेडिकलच उघडे नाहीत. आज अख्ख्या भारतात मेडिकलची स्ट्राईक आहे. चक्की प्रसाद घ्यायला काय झालं मगाशी ते पोरांना देऊन टाकले माझ्याकडे जेवढे चक्क्या होत्या ते आता परत घेतोय चक्की प्रसाद. पाहूया भारी लागतो इथला चक्की प्रसाद. तुम्हाला दाखवतो एका व्हिडिओमध्ये फोडून खातानी. मित्रांनो तर चक्की घेतली पाहू शकताय. परत घेतला फेमस प्रसाद आहे भाऊ एक नंबर. तुम्हाला आता एक गाडी लाईव्ह फोडून दाखवतो खातानी. एक फोडतो नाही आता नाही देत कोणाला भाऊ मला आवडती. मग अशी लईच ते व्याकुळ झालं होतं त्यामुळे त्यांना देऊन टाकले मी. ओके चलो मित्रांनो ते अशा प्रकारचं पॅकेट असतं. एक 25 रुपयाला एक पॅकेट आहे आणि एका पॅकेटच्या आतमध्ये नव्हे चार चिक्कीचं पॅकेट असते. म्हणजे अशा प्रकारच्या छोटे 4 चिक्कीचं पॅकेट असते. अशा प्रकारे 4 चक्कीचं पॅकेट असते. प्रत्येक चक्कीवर सोमनाथ म्हणून लिहिलेलं असते. अशा प्रकारे आहे ते खातं. आता तुम्हाला दाखवतो की अशा प्रकारे पूर्ण शेंगदाण्याची प्युअर शेंगदाण्याची चक्की असते. ही अशा प्रकारे शेंगदाण्याची चक्की असते. मस्त वाटते. फायनली सोमनाथ ज्योतिर्लिंगाला बाय बाय म्हणून आपण आता निघालोय आपल्या पुढच्या प्रवासाला. जुनागड येथे गिरनार पर्वत आहे. गिरनार पर्वत हा मॅपमध्ये दाखवत नाही. त्याला जुनागड टाकायला लागते तेव्हा मॅपमध्ये दाखवतो. मॅप लावतो पहिला. तर 300 हाँ 200 ही देगा. लिमिट है क्या? पेट्रोल चालू છે તોય પાછો પૂછે પેટ્રોલ છે. પેટ્રોલ તો નાખતા જ હોય ને. હમણાં ડીઝલ વાળા ના પડતો. पाणी पितो आणि बसतो इथं थोडा वेळ. बाई किती आहे आप इधर से ही? हाँ 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 गुजरात से क्या? हाँ नाही अभी चालू किया मैंने. तर मित्रांनो इथं आहे तर भाऊला म्हणलं बसू का तर भाऊ म्हणला हां बस. तर बसतो थोडा वेळ इथं जरा बसून थोडा वेळ देर वीडियो एडिट करता हूँ मैं थोड़ा. मेरे को कहना है चार्जिंग भी है. भाई ने तो बहुत व्यवस्था कर रखी है पूरी. તમે ક્યાં છો? તમે? मैं महाराष्ट्र पुणे. हाँ मेरा बेंगलोर रहता है. बैंगलोर. ओके हो गया चलो. इसमें चार्ज नहीं है. चार्ज तो नहीं है ना. चार्जिंग नहीं है इसमें. लाल हो गया लाल. मैं भाई खटिया पे सो रहा है देखो. हमारा गुजरात का है खटिया आहे देखो. मित्रांनो तर इथं थांबलो. एक आंब्याचं दुकान आहे पाहू शकताय. तर इथंच आता थांबतोय. इथं खट टाकतो भाऊ म्हणला खट लाव तर खट लावतोय. खटिया पाय के पास ही लेके आता अभी इथं छाव आहे. तर अशा प्रकारे आहे. आता इथं व्हिडिओ एडिट करतोय आणि मग जातो पुढच्या प्रवासाला. आज आपल्याला मेरे को जाना है गिरनार. तो गिरनार की चढ़ाई 10 बजे के बाद चालू होती है ना रात की. तो मैं जाके भी क्या करूँ उधर. इधर सो जाओ. तो थोड़ी देर बाद जाऊंगा मैं. ओके मित्रांनो तर फायनली बराच वेळ इथंच बसलो भाऊच्या इथं. जवळपास 3 तास झाले बसलोय. 3 नाही 4. कितने बजे भाई टाइम कितना हुआ है? तर मित्रांनो 4 वाजता आलतो आणि बघा एक यूट्यूबचा व्हिडिओ एडिट करायला किती टाइम लागतो. जवळपास 3:30 वाजता आलो. 3 तास लागते एक यूट्यूबचा व्हिडिओ एडिट करायला. अशा पद्धतीने आहे. चलो मित्रांनो तर बराच वेळ सर्च केल्यानंतर ना आपल्याला प्लांट भेटला. पाण्याचं कॅन भरून घेतलं. पाण्याचं कॅनला पोतं बितं सगळं ओलं करून घेतलं आणि आता आपण निघूया पुढच्या प्रवासाला गिरनार पर्वताच्या दिशेने. आपला व्हिडिओ पण एडिट झाला आहे. आता व्हिडिओ अपलोड करतोय. नाश्ता करूया आणि मग पुढच्या प्रवासाला निघूया.
नाश्ता करने के लिए किधर अच्छा है, मतलब किधर होटल किधर है नाश्ता करने के? अभी तो जूनागढ़ डायरेक्ट जाओगे ना, हाँ अभी बाईपास पे ही होगा, वेज नॉन वेज दोनों होगा मंथली पे. ओके. मित्रांनो, तर एका ठिकाणी नाही आता गिरनारला जायच्या अगोदर नाश्ता करायला थांबले. तर नाश्ता तर नव्हता करायचा, पण इथं काही ते वेगळी डिश दिसली, मूग डाळीची आणि कांद्याची भजी आहेत. तर ते ट्राय करावं म्हणलं, म्हणून ट्राय करायला घेतल्यात. आता पाहूया कसं लागतंय. खाऊन चटणी दिली, मूग डाळीची ह्याची कांद्याची भजी. मित्रांनो, तर जेवणासाठी एका हॉटेलमध्ये थांबलोय आता. आणि एकदम भारी सिस्टीम दिसते इथं. का अनलिमिटेड थाळी 130 रुपयाला. तर आता शिकतं हे आलं आहे एवढं स्टार्टर आयटममध्ये. सगळं जेवण अनलिमिटेड आहे. तुम्हाला दाखवतो काय काय असते. गुजरातमध्ये चांगलं आहे, म्हणजे भेटतं आहे. एकदम चटकून खाकरी खायची ते. आता मी चटकून खाल्ल्यावर गिरनार चढतोय का नाही हेच मला माहीत नाही आहे. मित्रांनो, तर फायनली जेवायला आलेलं आहे आपल्यासाठी. तर मित्रांनो, तर फायनली एका ठिकाणी जेवायसाठी थांबलेलो आहे आणि इथं गुजराती थाळी घेतलेली आहे. मित्रांनो, तर थाळीमध्ये काय काय आहे तुम्हाला दाखवतो. एक तर पनीरची आहे, एक ही बेसन कट्टा म्हणून आहे, शेव आहे, जसं लागेल तसं सगळं भेटणं आहे. अनलिमिटेड आहे, पापड आहे, अजून ही होतं बॉबी वगैरे होती, स्वीट डिश आहे आणि लय काय काय होतं. मला जे आवडतंय तेवढंच मी घेतलेलं आहे. अशा प्रकारची थाळी आहे. मी अशा प्रकारचं जेवण करत आहे मी मित्रांनो. आणि आता चाललोय आपण गिरनार पर्वताकडे. मित्रांनो, तर आपण चाललो आहे गिरनारकडे. आणि गिरनारकडे जाताना नाही, गुजरातमध्ये आपण एका हॉटेलपाशी जेवायला थांबलोय. हॉटेलमध्ये म्हणजे मधुबन हॉटेल म्हणून नाव आहे हॉटेलचं. तर मित्रांनो, जेवणामध्ये काय काय आहे तुम्हाला दाखवतो. अजय भाई पाच हजार. तर मित्रांनो, इथं पाहू शकता पनीरची भाजी, बेसन खट्टा म्हणून आहे, अजून शेवभाजी आहे, भाकरी आहे, रोटी आहे, पापड आहे, त्यानंतर ही बाजरीची पण रोटी. सलाडमध्ये 3-4 प्रकार होतं. मला फक्त कांदा आवडतो, मी तीच घेतलंय. ह्याच्यामध्ये पण होतं अजून प्रकार, स्वीट डिश आहे, अशा प्रकारे आहे. अजून दही पण होतं. एवढं सगळं होतं. आणि आता खातोय मी. खाऊन झालं की आपल्याला डायरेक्ट गिरनार पर्वत गाठायचं आहे. आता अशा प्रकारे डिश आहे. तर सुरुवात करतो आता. चलो मित्रांनो, तर 4 लेन हायवे सोडून आपण आता 2 लेन हायवेला लागलोय. म्हणजे आपण आता जुनागडला पोहोचलोय. जुनागडपासून पुढं 16 किलोमीटरवर गिरनार पर्वत आहे. म्हणजे जुनागड जिल्ह्यामध्येच गिरनार पर्वत आहे. तर बघूया आता कसं जायचं. फर्स्ट टाईम मी अजून एक व्हिडिओ बी पाहिला नाही बाबा. गिरनार पर्वत कसा आहे, काय आहे, कसं जातात, काय नाही, तसाच चाललो आहे माझं बाबा. असंच आहे बाबा. ज्या एक्सपिरियन्स असेल तो रिअल, बाकी काय नाही. चला जाऊया. पोचल्यावर दाखवतो आता. कॅमेराची पण बॅटरी मित्रांनो, तर फायनली आपल्याला गिरनार प्रवेशद्वार बनवून लागलेले. तर आता इथं फोटो काढूया आणि मग जाऊया वरती. पाहू शकता, दिसलं का तुम्हाला गिरनार प्रवेशद्वार. तिथनं आपल्याला आता गिरनार पर्वताकडे जायचं वरती. मित्रांनो, तर समोर डोंगरावर लाईट दिसतात का समोर? तुम्हाला हे कॅमेरा दिसतंय का नाही काय माहिती. मी इथनं जावा गेला आता तो पॉईंट पाठीमागं. तर ते गिरनार पर्वत दिसतोय वाटतं. तर चला आता फायनली वैष्णवदेवीगत दिसतोय गिरनार पर्वत. दिसलं का समोर? हे एकच डोंगर दिसेल. असं 2 डोंगर असतील पार करून जायला. तर इथनं तुम्हाला दिसतंय का नाही काय माहिती. मग ह्याच्यात काढतो मोबाईलमध्ये. मित्रांनो, तर फायनली गिरनारला पोहोचलोय आपण. आणि आता गिरनार पर्वतावर आपण आता जाणार आहे थोड्या वेळात. ते कुठं गाडी पार्किंगला लावायची, काय करायचं हे सगळं तुम्हाला सांगणार आहे. तर त्याच्या अगोदर खाली एक महादेव मंदिर आहे. हे महादेव मंदिर कुठलं आहे ते पण अगोदर पाहतो, अभ्यास करतो, मग तुम्हाला सांगतो. तर अगोदर एक लुक दाखवतो महादेव. तर मित्रांनो, हे महादेव मंदिर आहे, सध्या बंद आहे. अशा पद्धतीचं फोटो काढू इथे एक. मित्रांनो, तर गिरनार या गावामध्ये पोचलो. तर गिरनारमध्ये पोचल्यानंतर नाही दादा भेटले आपले. दादा तुमचं कुठलं आहे तुम्ही? पुण्याचे. तर भाऊंनी ओळखलं आपल्याला. भाऊ फोनवर बोलत होते. भाऊंनी अगोदर विचार केला, मग ओळखलं. तर भाऊंना भेटून चांगलं वाटलं. भाऊंनी सांगितलं मला त्यांचा अनुभव कसा आहे. ते काल रात्री जाऊन आले ना. तर ते आलेत विथ फॅमिली फिरायला आलेले आहेत आता उन्हाळ्याच्या सुट्टीमुळं.
तर चांगलं वाटलं आपला मराठी माणूस इकडं आल्यावर भेटल्यावर. ओके. चला बाकी काय म्हणताल तुम्ही, तुम्हाला काय बोलायचं? ओके चला. मित्रांनो तर आता मागं तुम्ही पाहिलं ना जळगाव भुसावळचे हे सगळे आपल्याला मित्रपरिवार भेटले होते. तर त्यांच्या 45 लोकांचा ग्रुप आलाय, त्यातले थोडे सर होते ते भेटले होते. नंतर सगळी पोरं बिरं सगळीच आली. ही 2 चिठ्ठी. काय नाव रे तुमचं? आयुष्य. तुझं? साहिल. भाऊंला भेटून चांगलं वाटलं. हे मित्र आहेत. तुम्ही जळगावचेच सगळे? ओके. तर चला मित्रांनो, आता हा ब्लॉग नाही मी इथंच संपवतो मित्रांनो. सॉरी, हा ब्लॉग मी इथंच संपवतो. आता तुम्हाला पुढचा ब्लॉग नाही गिरनारचा वैती चढतानीचा वेगळा दाखवतो, कारण तो आता दिवसभरात आपल्याला लई मोठा ब्लॉग झाला आहे. तर वैती चढण्याचा वेगळा ब्लॉग काढतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला बाय बाय.